नमस्कार मंडळी. आजकाल न्यूजवरती चर्चेत असलेली घटना म्हणजे संभाजीनगरमधली, जेथे 19 वर्षीय तरुण जो मोबाईल आयफोनसाठी त्यांचं सर्व कुटुंब हे एका क्षणात उद्ध्वस्त होतं. तर ही घटना ऐकून कुठेतरी अंगाला काटे येत आहे आणि खूप वाईट वाटतंय आत्ताच्या पिढीला बघून. कुठं आपल्या आईवडिलांची, तुमच्या आईवडिलांची जो वेळ होता, ज्या वेळेस त्यांना शाळेत जायला वही, पाटी, पेन भेटत नव्हतं, पायाला चप्पल भेटत नव्हती, तरी ते आनंदी होते, तरी ते त्यांच्या आईवडिलांच्या शब्दाच्या पुढे जात नव्हते. आणि आजकालच्या पिढीला आईवडील उलट आपल्या जे काही गरजा पूर्ण झाल्या नसतील, माझ्या मुलांना मी माझ्यापेक्षा चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करेल असं आजकालचे आईवडील करत असतात. ते आपल्या अपेक्षा, आपल्या गरजा मागे ठेवून पोरांच्या गरजा पूर्ण करत असतात. मात्र पोरांनी असं करायला नको असं मला वाटतं. कारण की ज्या आईवडिलांनी त्या मुलाला लहानाचं मोठं केलं, 19 वर्षापर्यंत आईवडिलांनी त्याला कसं लहान मोठं केलं असेल हे एक आईवडीलच समजू शकता. आणि ज्यांनी बाळाला जन्म दिला असेल, ज्यांचे मुलं नसतील, त्यांना कळत असेल की आता लहान मुलं वाढवताना कसं आपल्याला लहानाचं मोठं त्यांना करावे लागतं, कसे संस्कार त्यांना आपण करतो, कशा पद्धतीने मोठं करत असतो. एकच घटना नाही, खूप साऱ्या घटना आपल्या कानी येत असतात. मोबाईलमुळे आईला मारलं, मोबाईलमुळे जेवण नाही केलं, मोबाईलमुळे असं झालं तसं झालं. मात्र कोणतीही समस्या असे ना, ती आपल्या जीवापेक्षा, आपल्या परिवारापेक्षा मोठी नसते, हे आजकालच्या पिढीला समजायला पाहिजे. कारण की घटना अशी घडली की जो 19 वर्षीय तरुण होता, बातमींवरून कळतंय आपल्याला की त्यांनी आयफोन त्या मोबाईलला घेऊन दिला होता त्या मुलाला. तर मोबाईलचे काहीतरी हप्ते असतील, वडील त्याचे ड्रायव्हर होते, ड्रायव्हर असून सुद्धा त्या मुलाला चांगली लाईफस्टाईल देण्याचा ते प्रयत्न करत होते, आयफोन घेऊन दिला. आयफोनचे हप्ते थकले असतील. हप्त्यांचं आजकाल आपल्याला माहिती आहे, महिना जरी थकला तरी ते जे एजंट असतात ते घरी येतात. थोडंफार झालं असेल बोलणं वगैरे, आईवडील त्यांचा पण हक्क आहे आपल्याला बोलायला. जर थोडंफार आईवडील बोललं की तुम्ही डायरेक्ट डोंगराच्या कडेला जाऊन उभे राहणार का? वडील मुलाला काळजीपोटी वाचवायला गेले, त्याला पकडण्याच्या ह्याच्यात मुलाचा तोल गेला आणि मुलगा आणि वडील दोघं त्या डोंगरावरून खाली उतरले. एवढंच नाही, तिथं पोलिसांची टीम तिथं उपस्थित होती. मुलगा एवढा म्हणजे तो जागा बदलत होता. त्यांनी तर तयारी केली असेल, मुलगा जर पडला खाली त्याला पकडू आपण जाळीमध्ये वगैरे, तो जागा चेंज करून करून उभा राहत होता. ते सर्व आईने डोळ्यासमोर बघितलं आणि त्या आईने देखील त्या दोघांच्या पाठोपाठ त्या डोंगरावरून अंग टाकलं. काही सेकंदात पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. तर अशी घटना पुन्हा घडायला नको म्हणून आपल्या मुलांना समजून सांगा. आणि त्यांना, मुलं तुम्ही काही लहान नाहीत, आता 19 वर्ष म्हटल्यानंतर तुम्ही मोबाईल बघता वगैरे सर्व, पण तुम्हाला कळलं पाहिजे आपल्यासाठी काय महत्वाचे. मोबाईल नसला तर